औरंगाबादला. त्यांनी मला या परिषदेला बोलवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी औरंगाबादमध्ये उपस्थित आहे. शासन पूर्णपणे खोटं बोलत आहे. जो 2 सप्टेंबरचा जो GR निघालेला आहे, त्या 2 सप्टेंबरच्या GRमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा यांना कुणबी म्हणून संबोधिण्यात यावं. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असं सर्टिफिकेट असेल ते सगळेजण आता कुणबी या कॅटेगरीमध्ये समावेश करण्यात आले. त्याच्यामुळे कुणबी पूर्वी जे असणारे 100 असतील तर आता ते असणारा 1000 झालेत अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे 900नी वाढलीत अशी असणारी परिस्थिती आहे. अशा ह्या परिस्थितीमध्ये जर आपण आमदार बघितले तर हे सर्व आमदार कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशाच कॅटेगरीतले आहेत. आणि त्याच्यामुळे OBC यांचं म्हणणं असं आहे की सत्ता कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी यांच्या हातामध्ये असल्यामुळे रिक्रुटमेंट म्हणा किंवा शासकीय सर्व्हिसमध्ये म्हणा किंवा आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये जे काही राजकीय आरक्षण आहे किंवा उद्याचं असणारं जे काही आर्थिक आरक्षण जे आहे हे सगळं मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा यांनाच मिळणार, आम्हाला काहीच मिळणार नाही. सत्ता असल्यामुळे ते दादागिरी करतील आणि म्हणून OBC संघटना ज्या आहेत आणि OBC समूह जो आहे तो असं म्हणतोय की शासनाने 2 सप्टेंबरचा काढलेला GR हा त्यांनी मागे घ्यावा. दुर्दैवाने मी असं म्हणेन OBCच्या वतीने जे कोर्टामध्ये लढतात आहेत त्यांना वकिलाने सल्ला व्यवस्थित दिलाय असं मला वाटत नाही आहे. याचं कारण की याच औरंगाबाद बेंच मुंबई हायकोर्टामधलं जे औरंगाबादमध्ये बसतंय त्यांनी एक निर्णय दिलेला आहे की कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी यांना सरसकट कुणबी म्हणून संबोधता येणार नाही. हा निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये अपील दाखल करण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टाने सुद्धा औरंगाबाद हायकोर्टाचा निर्णय जो आहे तो ग्राह्य धरला आणि सर्व कुणबी मराठा, मराठा कुणबी यांना कुणबी म्हणून संबोधता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या ह्या निर्णयानंतर जे काही मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे पिटिशन, ते पहिल्या याच्यामध्ये असणारं माझ्या दृष्टीने हा निर्णय लागल्यानंतर शासनाला निर्णय घेता येतो, GR काढता येतो असा अजिबात अधिकार नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा तर एकतर असेंब्लीने रद्द केला पाहिजे किंवा पार्लमेंटने रद्द केला पाहिजे आणि त्याच्या जागी नवीन तिथे असणारा कायदा केला पाहिजे, तरच त्याच्यामधलं येतं आहे.
हा मुद्दा कदाचित असणारच मुंबई हायकोर्टामध्ये जी याचिका लढतात आहेत त्यांनी असताना मांडला तर मी असं म्हणेन की ओबीसीना न्याय त्या ठिकाणी मिळू शकतो अशी परिस्थिती आहे. तेव्हा आत्ताच्या स्थितीमध्ये जे आहे त्याच्यामध्ये कुणबी मराठा कुणबी ओबीसी सोडून उरलेल्यांचं नुकसान आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. निवडणुका येत आहेत, तोंडावरती आहेत. सगळेच राजकीय पक्ष या निवडणुका लढवत आहेत. वंचित बहुजन आघाडी ह्या स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, जिल्हा परिषद लढवणार आहे का? सोबळावर लढवणार आहे की कुणाच्या? आम्ही असं जिल्ह्यांना अधिकार दिलेत की त्यांनी BJP सोडून त्यांना समझोता करण्याचा अधिकार आम्ही दिलेला आहे. त्या पद्धतीने असं इलेक्शन लढवल्या जातील अशी परिस्थिती त्या ठिकाणी समझोता होईल. त्या ठिकाणी समझोत्यात लढता येईल. ज्या ठिकाणी समझोता होणार नाही त्या ठिकाणी आम्ही स्वतःच्या बळावरती निवडणुका लढू. फक्त BJP निषिद्ध असेल? फक्त BJP निषेध आहे. का? कारण का ते सनातनी विचारसरणीचा आणि मनुवादी विचारसरणीचा पक्ष आहे आणि आमचा पूर्णपणे शाहू फुले आंबेडकरी चळवळीचा असा लढा, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब याचा लढा आपण असा बघितला तर ह्या सनातन आणि मनुवादी विचारसरणी जी आहे त्याच्या विरोधातला असणारा लढा आहे. त्याच्यामुळे असणारं जिथे वैचारिकच बैठक नाही तिथे असणारा समझोता त्यांच्यावर बसण्यात काहीच अर्थ नाही अशी परिस्थिती आहे. BJP निषिद्ध आहे. मग तुमच्या एखाद्या जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती करावी? आम्ही असणारं BJP सोडून उरलेल्या कोणावरती पण कोणाबरोबरही करा. पुन्हा एकदा MIM सोबत युती होऊ शकते ना? MIM पण MIM इज ऑल्सो रूल्ड आउट. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे बाबासाहेब पाटील जे आहेत राज्याचे सहकार मंत्री, त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं की ती कर्जमाफीचा नाद लागला आहे शेतकऱ्यांना आणि आम्ही निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनं देत असतो. आणि तर ते असे म्हणाले की एखाद्या जण म्हणलं आम्हाला की आम्हाला आमच्या गावात नदी आणून द्या निवडणुकीच्या तोंडावर, तर आम्ही हो म्हणतो. काय आलं, सत्तेचा माज जो आहे तो मोठा आहे आणि मतदारांनी हे लक्षात घ्यावं की भाकरी जर पलटली नाही तर ती करपून जाते. तसं राज्यसत्तेमधली असणारी सत्ता ही करपून गेलेली आहे. आता बदलायचं असेल तर मतदारांनी बदललं पाहिजे. बदलासाठी वंचित ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत धक्का देईल प्रस्तावित? मी असं म्हणेन लोकांनी धक्का दिला पाहिजे. आमच्या पक्षाकडे मतदान नसतं. पक्ष फक्त उमेदवार उभं करेल, त्याला मतदान द्यायचं आहे ते मतदारांनी द्यायचं आहे. भाकरी करपली की न करपली याचा निर्णय त्या मतदारांनी घ्यायचा आहे. आणि ते दारू न पिता, महात्मा गांधीचा वापर न करता, जात आणि धर्म न बघता त्यांनी ठरवायचं आहे की भाकरी करपलेली आहे की नाही. करपलेली असेल तर उचलून फेकून द्यावी लागते ती. आता उचलून फेकून देतील का मतदार हे बघितलं पाहिजे. पुण्यातलं एक प्रकरण सध्या गाजतंय. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी त्या सचिन गहाळ जो निलेश गहाळचा गुंडाचा भाऊ आहे त्यांना तो शस्त्र परवाना दिला होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर टीका होते की हे सगळे गुन्हेगार आणि राजकारणी यांच्याशी एकमेकांसोबत. थँक्यू. त्याच्यामध्ये बरेच जण असं आहे, त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअलवरती मी टीका म्हणजे कॉमेंट्स करत नाही. चला, थँक्यू सगळेजण, आभारी. मोर्चा देखील आहे नागपूरमध्ये, ओबीसीचा मोर्चा आहे आणि पूर्ण ताकदीने ओबीसी समाज एकवटल्याचं चित्र आहे. ते चांगलं आहे. तर माझं म्हणणं असं आहे, ओबीसी जेवढा रस्त्यावरती उतरेल तेवढं अधिक चांगलं आहे. त्याचं स्वागतच आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. पण ओबीसीने एक ठरवलं पाहिजे की ज्या राजकीय पक्षाने जरांगे पाटील ह्याला पाठिंबा दिलेला आहे किंवा हा 2 सप्टेंबरच्या GARचा निषेध केलेला नाही, त्या पक्षांना या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आम्ही मतदान करणार नाही
हा ओबीसीने ठाम निश्चय केला पाहिजे. मुंबईमध्ये कुणबी समाजानेच आझाद मैदानावरती काही आंदोलन केले, धरणे देखील बसले होते की हा जो 2 सप्टेंबरचा जी आर आहे तो रद्द करण्यात यावा म्हणून. कुणबी समाजाचे जे कुणबीमध्ये आहे कोकणातला कुणबी हा फार अगोदरपासून असणारा लढतोय, अगोदरपासूनच की कुणबी प्रमाणपत्र जे आहे त्यांचं म्हणणं असं आहे की 2004 पर्यंत फक्त कोकणातल्याच कुणबींना ओबीसीचं सर्टिफिकेट मिळत होतं. 2000 त्यांनी जे सार्वजनिक केलेलं आहे त्याला त्यांनी विरोध केलेला आहे. सर, तुम्ही परखडपणे ओबीसीची तुम्ही पाठराखण करता आणि त्याची भूमिका मांडत असता. आता राज्यामध्ये ओबीसीचे मेळावे होत आहे, तुम्ही पुढे एखाद्या मेळावा म्हणजे तुम्ही असणार आहात का, दिसणार आहात का? आज मेळावाच आहे ना, त्यालाच उपस्थित आहे मी. ओबीसी भटक्या विमुक्तांचा आज मेळावा त्यांनी लावलेला आहे, मला बोलवलं, मी आलोय. काल विखे पाटलांनी जरांगे पाटलाची भेट घेतली आहे, म्हणजे माझी मनधरणी करतायत का दिसतंय का त्याच्याकडून? ते वारंवार भेटी घेत आहे जरांगे पाटलाची, विखे पाटील मनधरणी करतायत का, असं दिसतंय? कशासाठी? जरांगे पाटील म्हणतो मला जे पाहिजे होतं ते मिळालेलं आहे. पण तरी ते अजून एक इशारा देतात, जर सगळं सरसकट व्यवस्थित नाही झालं तर मी पुन्हा मोर्चा काढणार. चांगली गोष्ट आहे, काढावा मोर्चा. त्यांनी मोर्चा काढावा आणि त्यांनी उद्या जर तर ते आमदाराच्या घरावरती मोर्चा काढणार आहेत का याचा त्यांनी खुलासा करावा. नॅशनलचा प्रश्न विचारतो. बिहारच्या निवडणुका आहेत आणि तिकडे सगळ्याच राजकीय पक्षांची घमासान सध्या सुरू आहे. तर भारतीय जनता पार्टी पुन्हा रिपीट होईल, म्हणजे नितीश कुमार वगैरे, आणि हे सगळे आहेत. त्याचे एकंदरीत या निवडणुकीबद्दल काय मत आहे तुमचं बिहारच्या? इंडिया आघाडी जी आहे त्या इंडिया आघाडीने पुन्हा असणारं चूक केली असं मी त्या ठिकाणी मानतोय. 19% तिथे असणारा दलित समूह आहे. या 19% असणाऱ्या दलित समूहाचा एकही राजकीय पुढारी बिहारमध्ये त्यांच्याबरोबर नाही. आणि त्याच्यामुळे हे 19% मतदान इंडिया आघाडीच्या विरोधात जाते का, हा खरा प्रश्न आहे. तेजस्वी यादव यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर ही जी कमतरता आहे, ही कमतरता त्यांनी भरून काढली पाहिजे. ती जर कमतरता त्यांनी भरून काढली नाही तर मग इलेक्शनमध्ये दलित समूह काय करतो याच्याकडे मग असणारं लक्ष लागेल अशी परिस्थिती आहे. आजच्या स्थितीमध्ये तो इंडिया आघाडीकडे वळताना मला काही दिसत नाही. बिहारमधला जो काही दलित वर्ग आहे तो इंडिया आघाडीबरोबर वळताना मला काही त्या ठिकाणी दिसत नाही आहे. त्यांनी प्रयत्न केल्याशिवाय तो त्यांच्याकडे येईल असं मला वाटतं. तुम्ही काही तिथे कोणाला पाठिंबा देणार आहात किंवा काही दौरे करणार आहात, काही असणार? ते तिथे माझ्या माहितीप्रमाणे मला जी आहे त्या याच्यामध्ये तिथे जे फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी मंच जे आहे त्या विद्यार्थी मंचने इलेक्शनमध्ये उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्याबद्दल त्यांनी मला असणारी कल्पना त्या ठिकाणी दिलेली आहे. आता ते किती मोठ्या प्रमाणात उतरतात हे मला वाटतं 1-2 दिवसामध्ये 2-4 दिवसामध्ये आम्हाला असं कळेल, माहिती त्याची मिळेल. असे जे फोर्सेस आहेत सगळे विद्यार्थ्यांचे
फुले शाहू आंबेडकर विचार मंच जो आहे तिथे इंडिया आघाडी यांच्याबरोबर बसली तर इंडिया आघाडीचे चान्सेस वाढतात सरकार करण्याचे. जर इंडिया आघाडी ह्या विद्यार्थ्यांबरोबर बसली नाही तर त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे असे एकंदरीत दिसते. तुम्ही त्या फुले शाहू आंबेडकर या विद्यार्थी संघटने हा त्या विद्यार्थ्याच्या संघटनेशी माझी जवळकी आहे त्या आणि त्या विद्यार्थी संघटनेला पाठिंबाही मी त्या ठिकाणी देत असतो. दुसरा मुद्दा म्हणजे भूषण गवईचा जो सुप्रीम न्यायालयात प्रकार घडला तर त्याच्याबद्दलची काय? मी असं म्हणेन की इथल्या असणाऱ्या जे सगळे म्हणजे हा एक वर्गीकरणासाठी वापरून घेण्यात आलं त्या ह्याच्यामध्ये आणि आता काय उपयोगात राहिलं नाही. त्याच्यामुळे असं जे सरकार BJPचं आहे RSSचं आहे त्यांना वारंवार हा जो सनातनी वर्ग आहे आणि मनुवादी जो वर्ग आहे त्याला दाखवत राहणं की आम्ही असं मनुवादी आहोत, सनातनवादी आहोत. त्याच्यामुळे एकाला कोणाला तरी ते उभं करतात आणि असं कृत्य त्या ठिकाणी करतात. त्याच्यानंतर हरियाणामध्ये जे काही घडलं की एखादं पुन्हा कुमार नावाच्या असणाऱ्या उच्चपदी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला टॉर्चर करून त्याला असणारं सुसाईड करण्यामध्ये भाग पाडलं. हा मला वाटतं एक संदेश आहे इथल्या मागासवर्गीय IAS अधिकाऱ्यांना, IPS अधिकाऱ्यांना की आतापर्यंत त्यांना असं वाटत होतं की आपण आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम झालेलो आहोत आणि त्यामुळे आपल्याला असं कोणीच हात लावू शकत नाही, अत्याचार करू शकत नाही. तो फुगा फुटला. तेव्हा ह्यांनाही आता या सगळ्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये जे दलितांवरती आणि मागासवर्गीयांवरती जे अत्याचार आपल्याला दिसत होते ते आता ह्या उच्चपदी बसलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात होताना आपल्याला दिसतील अशी परिस्थिती आहे. थँक्यू. चला.